भारतीय जाहिरात विश्वातील ॲड गुरु आणि सर्जनशीलतेचा पर्याय ठरलेले पद्मश्री पीयूष पांडे यांचं 24 ऑक्टोबर रोजी वयाच्या 70व्या वर्षी मुंबईत निधन झालं। गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता आणि ते गंभीर संसर्गाशी झुंज देत होते। जयपूरमध्ये जन्मलेले आणि लहानपणापासूनच कल्पकतेसाठी ओळखले जाणारे पीयूष यांनी जाहिरात क्षेत्रात अशी छाप सोडली की भारतीय जाहिरातींची व्याख्या कायमची बदलली। त्यांनी दाखवून दिलं की जाहिरात केवळ उत्पादन विकण्याचं साधन नसून ती लोकांच्या भावनांशी, संस्कृतीशी आणि ओळखीशी जोडणारा एक संवेदनशील पूल आहे। 1982 मध्ये ओगिलवी इंडिया या कंपनीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या कल्पक विचारांनी भारतीय जाहिरात विश्वात क्रांती घडवली। 2016 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार, तर 2018 मध्ये कान्स लायसन्सचा सेंट मार्क्स अवॉर्ड आणि 2024 मध्ये LIA लेजंड अवॉर्ड देऊन सन्मानित त्यांना करण्यात आलं होतं। पीयूष पांडे यांनी तयार केलेल्या जाहिराती आजही भारतीय जनमानसात घर करून बसलेल्या आहेत। फेविकॉलची ट्रक जाहिरात, कॅडबरीची कुछ खास है जिंदगी में, एशियन पेंट्सची हर घर कुछ कहता है, हर्षची पग जाहिरात आणि पल्स पोलिओची 2 बूंद जिंदगी की या सर्वच जाहिराती त्यांच्या सर्जनशीलतेचं सर्वोच्च उदाहरण ठरल्या। त्यांच्या जाहिरातींमध्ये साधेपणा, भावना आणि भारतीयत्व यांचा सुंदर संगम दिसून येतो। 1990च्या दशकात इंग्रजी आणि पाश्चात्य शैलीच्या जाहिरातींचा प्रभाव असताना पीयूष यांनी मराठी, हिंदी भाषेतील भारतीय भावनांना साथ घालणाऱ्या मोहिमा तयार करून संपूर्ण उद्योगाचं रूप बदललं। मिले सूर मेरा तुम्हारा या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गाण्यांचं लेखन त्यांनीच केलं होतं। त्यांच्या कल्पकतेने उत्पादन केवळ ब्रँड बनली नाही, तर लोकांच्या जीवनाचा एक भाग ठरली। राजकारणातही त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटला। 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी तयार केलेला प्रसिद्ध नारा अब की बार मोदी सरकार हा भारतीय निवडणूक इतिहासातील सर्वात प्रभावी घोषवाक्यांपैकी एक ठरला। केवळ 50 दिवसात तयार झालेल्या या मोहिमेमध्ये 200 पेक्षा जास्त टीव्ही जाहिराती, 100हून अधिक रेडिओ स्पॉट्स आणि प्रिंट मोहिमा समाविष्ट होत्या। या मोहिमेने मोदी ब्रँडची प्रतिमा जनमानसात दृढ केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना लिहिलं की पीयूष पांडे यांनी जाहिरात विश्वात कल्पकतेची नवीन उंची गाठली। त्यांच्या योगदानाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली। पीयूष पांडे यांचं निधन म्हणजे भारतीय सर्जनशीलतेचा एक उज्ज्वल अध्याय संपला, परंतु त्यांच्या कल्पकतेची छाप आणि विचार कायम भारतीय जाहिरातींच्या प्रत्येक फ्रेममध्ये जिवंत राहतील।